शायर इतने अच्छे शेर कहने का हुनर जानता है तो वो शायर के हुजूर चलती हूँ जो त्रिभाषी की जुबान में, तीनों जुबानों में शेर कहने का हुनर जानता है। उस शायर को मैं यूं कहता हूं कि एक हल्के से इशारे की जरूरत होगी, दिल की कश्ती को किनारे की जरूरत होगी, और याद आएगी ये फैली हुई बाहें उस दम जब कभी तुमको सहारे की जरूरत होगी। इस मुशायरे को मजीद थोड़े से सहारे की जरूरत है, इसलिए मैं हमारे अजीज मेरे बहुत ही लड़के जनाब गोपाल मापारी के हुजूर चलता हूँ। गोपाल, एक मिनट। गोपाल को बुलाने से पहले मैं 4 महीने पहले कुमार विश्वास जी अकोला आए थे, तब गोपाल को वहां गजल पढ़ने का मौका मिला। गोपाल का एक शेर जो कुमार विश्वास के दिल को छू गया। गोपाल ने कहा था कि पुण्य ही विधात्या माझे पाप कर, फक्त मला एका मुलीचा बाप कर। इस शेर के खालिक गोपाल। और मैं कहना चाहता हूं कुमार विश्वास ने इतनी दाद से नवाजा उसको, मराठी के कुमार विश्वास है गोपाल। बिल्कुल, आइए गोपाल प्लीज। तुम्ही आम्ही सगळे या 15 जानेवारी 14 जानेवारीची वाट पाहत असतो आणि ही तारीख भविष्याच्या म्हणजे भारताच्या तारीख मध्ये अशी अजून 100 वेळा येवो अशी सदिच्छा व्यक्त करतो। एक शेर ऐकवतो की असे वाटायचे की डेटवर जाऊ पुन्हा आपण, अजय भैया, की असे वाटायचे की डेटवर जाऊ पुन्हा आपण, अशा होतील भेटी तारखेवर वाटले नव्हते। असे वाटायचे की डेटवर जाऊ पुन्हा आपण, अशा होतील भेटी तारखेवर वाटले नव्हते। आणि डॉक्टर साहेबांसाठी हा शेर ऐकवतो की हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती, हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती, यहां से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती। कि हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती, यहां से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती, और मेरा उर्दू ज़बान से राब्ता कुछ इस तरह का है। शुक्रिया। कि यहाँ से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती, और मेरा उर्दू ज़बान से राब्ता कुछ इस तरह का है, कोई गाली भी दे उसमें मुझे गाली नहीं लगती। मेरा उर्दू ज़बान से राब्ता कुछ इस तरह का है, कोई गाली भी दे उसमें मुझे गाली नहीं लगती। और डॉक्टर साहब के लिए एक शेर सुनाकर मैं मराठी में कुछ सुनाने की कोशिश करता हूँ कि यहाँ से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती, और इस एक बात से समझो मेरा किरदार कैसा है, इससे एक बात से समझो मेरा किरदार कैसा है, गुजरता हूँ गली से तो कोई खिड़की नहीं लगती। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। किसी एक बात से समझो मेरा किरदार कैसा है, गुजरता हूँ गली से तो कोई खिड़की नहीं लगती। मराठीचे 1-2 शेर ऐकवतो की इथे इथे बांधेल ती घर शक्यता थोडी कमी आहे, ताई, की इथे बांधेल ती घर शक्यता थोडी कमी आहे, मनाचा प्लॉट हा माझ्या म्हणे दक्षिणमुखी आहे। धन्यवाद, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया सर, बहुत शुक्रिया। खऱ्या अर्थानं माझा नंबर उशिरा आला आणि तुम्ही एवढ्या वेळ थांबले याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटलं, आणि मी ग्वाही देतो की ते सार्थक झाल्याचा पुरावा मी माझ्या शायरीमधून देईल की इथे बांधेल ती घर शक्यता थोडी कमी आहे, मनाचा प्लॉट हा माझ्या म्हणे दक्षिणमुखी आहे, आणि कदाचित नाव गांधींचे दिले असणार मार्गाला, कदाचित नाव गांधींचे दिले असणार मार्गाला, म्हणूनच चालणाऱ्यांची इथे गर्दी कमी आहे। कदाचित नाव गांधींचे दिले असणार मार्गाला, म्हणूनच चालणाऱ्यांची इथे गर्दी कमी आहे, आणि जुन्या असल्या तरीही छान गोष्टी सांगते आजी, इथे बांधेल ती घर शक्यता थोडी कमी आहे, मनाचा प्लॉट हा माझ्या म्हणे दक्षिणमुखी आहे, आणि जुन्या असल्या तरीही छान गोष्टी सांगते आजी, बुढीच्या नातवांना मात्र अलेक्सा हवी आहे।
बहुत शुक्रिया सर, बहुत शुक्रिया. की जुन्या असल्या तरीही छान गोष्टी सांगते आजी. बुढीच्या नातवांना मात्र अलेक्सा हवी आहे. आणि एक शेर असाही आहे की तसा ऐकायला तर एक साधा शेर आहे मी. तसा ऐकायला तर एक साधा शेर आहे मी. तुम्ही समजायला गेलात तर कादंबरी आहे. तुम्ही ऐकायला गेलात तर कादंबरी आहे. आणि एक 5 शेर असलेली गझल सादर करतो आणि आपली रजा घेतो की पुण्याने शिवले नामक पापाने शिवले होते. आम आदमी का शेर है कि पुण्याने शिवले नामक पापाने शिवले होते. आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते. पुण्याने शिवले नामक पापाने शिवले होते. आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते. आणि माझे वडील मला इथं बसलेले आहेत आणि म्हणून हा शेर ऐकवतो की आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते. आणि कुठलीच समीक्षा नव्हती टाकाही उसवू शकली. कुठलीच समीक्षा नव्हती टाकाही उसवू शकली. माझ्या कवितेचे कपडे बापाने शिवले होते. एक 2 मिनिटं घेतो. मला लहानपणी मी बाबांसोबत आलो होतो आणि त्यांनी मला डॉक्टर साहेबांची भेट घडवून दिली होती. आणि मी हा गमतीने किस्सा सांगतो की बाबांनी मला म्हटलं होतं की तुला डॉक्टर साहेबांसारखं होणं आहे. पण त्यांनी हे सांगितलं नव्हतं की शायर होणं आहे की डॉक्टर होणं आहे. मी त्यांचा आदेश पाळला आणि एक मार्ग पकडलेला आहे. त्यामुळे माझा हा शेर फक्त माझ्या वडिलांसाठी नाही, डॉक्टर साहेबांसाठी सुद्धा तितकाच आहे. मी आवर्जून सांगतो की कुठलीच समीक्षा नव्हती टाकाही उसवू शकली. माझ्या कवितेचे कपडे बापाने शिवले होते. आणि तू सोडून या ओठांवर कोणीच फिरकले नाही. रंजन भैया की आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते. तू सोडून या ओठांवर कोणीच फिरकले नाही. मी ओठ तुझ्या नावाच्या जापाने शिवले होते. तू सोडून या ओठांवर कोणीच फिरकले नाही. मी ओठ तुझ्या नावाच्या जापाने शिवले होते. आणि हे घाव टाचले तेव्हा मी शुद्धीवरती नव्हते. मॅडम तुमचा शेर आहे, डॉक्टर जे लोक आहेत त्यांचा, की आजन्म मला जगण्याच्या बहुत शुक्रिया भाऊ. की हे घाव टाचले तेव्हा मी शुद्धीवरती नव्हते. माहित नाही ताई कि आपाने शिवले होते. और ये मक्ता सुनिए और मैं आपसे चाहूंगा कि आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते. आणि उसनी मापे घेऊन मी मापारी झालो नाही. जगण्याच्या व्यापाने शिवले होते. उसनी मापे घेऊन मी मापारी झालो नाही. जे शिवले मी ते माझ्या मापाने शिवले होते. जे शिवले मी ते माझ्या मापाने शिवले. बहुत